भारत सरकार देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू करणार आहे। या 8व्या वेतनाची तयारी गेल्या काही दिवसापासून सुरू झालेली आहे। यापूर्वी देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला होता। त्यामध्ये त्यांच्या पगारामध्ये प्रचंड वाढ झालेली होती आणि आता 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांचा पगार हा लाखांमध्ये जाणार आहे। यामध्ये सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा कुठलाही उल्लेख केलेला नाही, कारण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कर्मचारी असल्या तरी त्या मानधनी कर्मचारी आहेत, त्यामुळे त्यांना वेतन लागू होत नाही। तर आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन लागू झाल्यानंतर त्यांच्या पगारामध्ये किती रुपयांची वाढ होते। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच अंगणवाडीचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। तर चला पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यांचा पगार हा किती रुपये वाढणार आहे। वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 7व्या वेतनाच्या अगोदर 30,000 रुपये होता, त्या सरकारी कर्मचाऱ्याला 7व्या वेतनामध्ये 77,000 रुपये पगार झालेला आहे आणि आता त्याच कर्मचाऱ्यांना हे सरकार 8वा वेतन आयोग लागू करणार आहे। तर आता 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांचा पगार हा लाखांमध्ये जाणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतनाच्या अगोदर 30,000 रुपये पगार होता, त्या कर्मचाऱ्याला 7व्या वेतनामध्ये 77,000 रुपये पगार झालेला आहे आणि आता 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्याला 1,10,000 रुपये पगार त्याचा होणार आहे। बघा, या ठिकाणी 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये प्रचंड वाढ होणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांचा पगार हा हजारामध्ये होता त्याला आता लाखो रुपये मिळणार आहेत। जर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन नाही तर वेतन लागू असतं तर अंगणवाडी सेविकांना देखील कमीत कमी 50,000 रुपये पगार त्यांना मिळाला असता। यामुळेच अनेक वर्षापासून आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन नको तर वेतन द्या अशी मागणी आपण करत आहोत। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याही सरकारच्या कर्मचारीच आहेत, त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनाही मानधन नाही तर वेतन हे मिळालंच पाहिजे, पण सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे। तर अंगणवाडी सेविकांनो, आपल्याला वाटत आहे का तर अंगणवाडी सेविकांनाही मानधन नको तर वेतन मिळालं पाहिजे? तर या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये मानधन नको वेतन द्या अशी आपल्याला कमेंट करायची आहे। त्यामुळे सरकारलाही कळेल की अंगणवाडी सेविकांना मानधन नाही तर वेतन हे मिळालंच पाहिजे। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून हा व्हिडिओ सरकारपर्यंत गेला पाहिजे आणि अंगणवाडी सेविकांना मानधन नाही तर वेतन लागू करावं अशी मागणी सरकारलाही कळाली पाहिजे। आणि असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। धन्यवाद।